ज्याच्यासाठी आलो आपण, ज्याच्यासाठी आलो तो पुण्यतिथीचा दिवस उद्याच आहे, पण त्याची आज अनेक गोष्टी पुण्यतिथीच्या निमित्तानं असतात. त्यातला हा दीपोत्सव. तळेगावचे आपले मित्रमंडळी आहेत, सचिनराव टेकोले, महेश सोनपावले आणि अनेक दोस्त आहेत. हे हा दीपोत्सव करतात, आपल्याला प्रेमानं बोलवतात, आपण त्यात सहभागी होतो. सहभागी होण्यानं या गोष्टीचा विषय वाढत जातो, लोकांची संख्या वाढते, हाही भाग आहे. पण दीपोत्सव दीपोत्सव म्हणण्यापेक्षा दीपवंदना, दिव्यांनी शिवाजी महाराजांची पूजा. तव तेज यातील एक किरण दे, जीवनातला एकच क्षण दे, त्या दीप्तीतून दाही दिशा धृत, उजळून टाकू पुसू पानिपत, पुन्हा लिहाया आमचे भारत व्यास वाल्मिकी येथील धावत, असं बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांच्या बद्दल म्हणलेलं आहे. तव तेज यातील, तुमचं तेज इतकं विलक्षण आहे, त्यातला एक किरण आम्हाला मिळावा, तो किरण घेण्यासाठी आपण इथं आलो. मग तो दिव्याच्या निमित्तानं तो आपण आता घेण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांची दिव्यानी पूजा. पूजा कशा कशाने करतात? पूजा षोडशोपचार करतात, पूजा पंचोपचार करतात, पूजा दिव्यानी करतात, पूजा अंतर्गत मनातून करतात, मानस पूजा करतात, शिरकमल वाहून पूजा करतात. पूजेची खूप गोष्टी आहेत, त्यातली एक पूजा दिव्याच्या वंदनेची, अशी आपण आता अनुभवली. आपण पंढरपुरातून आलो, इथं दिवसभर फिरतोय, 2 दिवस झाले आपण पाहतोय, किल्ला पाहतोय, अनेक गोष्टी पाहतोय. मग आता आपण भवानी कड्याला जाऊन आलो. आपण सकाळी वाघ दरवाजाला जाऊन आलो, राजदरबार पाहिला, राजनिवासस्थानं पाहिली, आपल्या कामाच्या, खेळाच्या किंवा आपल्या शरीराच्या मर्यादा पाहून आपण ते फिरतोय म्हणतोय. मग आता आपण जिथं आहोत होते, हे काय आहे हे आपल्याला माहित नाही. हे माहित नाही, इथला इतिहास आपल्याला कळला पाहिजे या अर्थाने, म्हणून आपण इथं बसलो आहोत आणि ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत. हा जो भाग आहे, हा रायगडाचा जगदीश्वर मंदिर. जगदीश्वर म्हणजे महादेव, जगाचा ईश्वर, अशा अर्थाने ज्या महादेवाचं पूजन केलं जातं, तो महादेव म्हणजे जगदीश्वर. त्याचं हे मंदिर आहे. ते मंदिर इथं मागच्या बाजूला आपल्या आहे. शिवाजी महाराजांच्या काळात या मंदिराचा थाट एकदम विलक्षण होता. जसा काशीचा विश्वेश्वर आहे, तसा हा रायगडावरचा जगदीश्वर आहे. विश्वेश्वर म्हणजे विश्वाचा ईश्वर, आणि जगदीश्वर म्हणजे जगाचा ईश्वर, म्हणजे दोन्ही अर्थानं जगाचा ईश्वर, विश्वाचा ईश्वर, दोन्हीचा अर्थ एकच. तो काशीचा महादेव इथं येऊन राहिलाय, म्हणून हा जगदीश्वर, अशी यातली भावना आहे. हा विलक्षण आहे. याचं बांधकाम सुंदर आहे, याचा प्राकार सुंदर आहे. हे जे कडेला कट्टे दिसत आहेत, हे कट्टे म्हणजे नुसते आजचे चौथरी नाहीत. पूर्वी या धर्मशाळा होता. धर्मशाळा म्हणजे देवळाच्या भोवती ओवऱ्या असतात, तिथे येऊन पांथस्थानी राहावं, मुक्काम करावा, काही लागलं स्वयंपाक करावा, देवाचा पूजा अर्चा आणि इथला जो काही भाग असेल धार्मिक कृत्याचा तो करावा, म्हणून या वस्तू असतात. वास्तू असतात, वस्तू नाही. या अर्थाने या बांधकामाचा अर्थ आहे. आपण मागून आत आलो, ते पश्चिम बाजू आहे आणि ही पुढची बाजू आहे. हे जे नगारखाना आहे, हा पुढच्या बाजूला म्हणजे पूर्वेला आहे. महादेवाचं मुख पूर्वेला असतं आणि डाव्या हाताला मोरी असते, हे सगळ्याला माहित आहे. त्या अर्थाने हे केलेलं आहे. हे जगदीश्वर महादेवाचं मंदिर आहे. इथं काय काय घडलं, इथं काय झालं, मगाशी मी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकानंतर तेथून मिरवणुकीने देवाच्या दर्शनाला गेले. देवदर्शन हे सगळ्यात महत्वाचं प्राधान्य असतं. एखादं शुभ काम झालं, एखादी चांगली गोष्ट झाली, जीवनातला सर्वात उत्तम आनंदाचा विषय झाला. आता आपले जिल्हा परिषद अध्यक्ष होते, ते म्हणाले की मी जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यावर पहिल्यांदा काय केलं तर शिवाजी महाराजांचं दर्शन केलं, म्हणजे देवदर्शन केलं. तसंच शिवाजी महाराजांनी काय केलं, राज्याभिषेक झाल्यानंतर हत्तीवर बसून ऐश्वर्यासह या महादेवाच्या सन्मुख आले आणि या पूर्वेच्या द्वारातून आत आले, महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा आपल्या जागी गेले. हा महत्वाचा विषय. पण इथं अनेक लोकविलक्षण घटना घडलेल्या आहेत. म्हणजे काय, म्हणजे शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून उत्तर भारतातून अनेक लोक शिवाजी महाराजांना भेटायला आले. दक्षिण भारतातून लोक शहाजहान बादशाह, अकबर किंवा औरंगजेबाला भेटायला जात होते. पण शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून उत्तरेतून लोक भारतात म्हणजे महाराष्ट्रात यायला लागले. आणि त्यामध्ये गागा भट्ट जसे शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून इकडे आले, भेटायला आले. आणि हा राजा विलक्षण आहे. यांनी लाखाची फौज उभी केली, हजारो घोड्यांचं घोडे उभं केलं, किल्ले बांधले, नवीन राज्य निर्माण केलं. यांनी याला अभिषेक कसा नाही, याचा अभिषेक झाला पाहिजे त्याची इच्छा आहे. आम्ही मुसलमान पातशांना दंडवत घालीत राहू, बादशाह म्हणून त्याच्याच पायावर जाऊ. राजदर्शन हे आमच्याकडे देवतेच्या दर्शनासारखं आहे, म्हणून त्या दर्शनाला जातो. ते मुसलमान राजाचं दर्शन घ्यायचं काय, आमच्या गोत्राचा, आमच्या रक्ताचा, आमच्या जातीचा, आमच्या धर्माचा, आमच्या सगळ्यावर कृपेचं छत्र धरणारा असा राजा आहे, तर तो राजा झाला पाहिजे, त्यांची त्यातली भावना आहे. आणि म्हणून गागाभट्ट 1674च्या आधी थोडस महाराष्ट्रात आले. त्याच्या आधी 10 वर्ष ते 1664 साली महाराष्ट्रात येऊन गेले होते, शिवाजी महाराजांची कीर्ती पाहिली होती.
मग शिवाजी महाराजांना इथे येऊन भेटले. शिवाजी महाराजांना गागा भट्टांची कीर्ती कळाली, ते इकडे आलेत असं कळाल्यावर शिवाजी महाराजांनी आपले चिटणीस बाळाजी आवजी यांना नाशिकला पाठवलं. एवढा उत्तर भारतातला काशीतला आद्यपूजेचा मानकरी असणारा, पृथ्वी तळावरचा साक्षात ज्याला बृहस्पती म्हणावं असा असणारा तो गागा भट्ट तो येतोय आपल्याकडून. त्याची कसूर होता कामा नये. सज्जनांचा आणि विद्वानांचा सत्कार झाला पाहिजे, सन्मान झाला पाहिजे, ही शिवाजी महाराजांची इच्छा आहे. म्हणून गागा भट्टांना त्यांनी बाळाजी आवजी चिटणीस आणि काही लोक पाठवली, पालखी पाठवली, त्यात बसून गागा भट्टांना आणलं. आणि गागा भट्टांची शिवाजी महाराजांची भेट झाली. गागा भट्टांनी शिवाजी महाराजांचं सगळं श्रवण केलं. 2 दिवस 4 दिवस कसं आहे, राज्य काय आहे, माणसं काय आहेत, लोक कसे कामं करतात. आणि त्यांना आश्चर्य वाटलं. ते म्हणले तुम्ही तख्ती बैसावी. शिवाजी महाराज म्हणले मी तख्तावर बसण्यासाठी हे केलेलं नाही, मी केलेला उद्योग राजा होण्यासाठी केलेला नाही. मग या जनतेना सत्वाची जाणीव निर्माण व्हावी, स्वतःच राज्य याची जाणीव निर्माण व्हावी, हिंदूंचं राज्य म्हणून त्याच्यावर अब्दागिरी धरावी, म्हणजे सावली धरावी, म्हणून मी हे केलं. आणि मग गागा भट्ट म्हणले हा तुमचा विचार छान आहे, पण मुसलमान पाचशाच्या ऐवजी लोक आम्ही तुम्हाला ते पाहतो, कारण राजा हा आमच्याकडे विष्णूचा अंश आहे. आणि मग जो विष्णूचा द्वेष्टा आहे, विष्णूला फोडायला बसलाय, भगवानाच्या मूर्ती फोडतोय, ते मुसलमानांची आम्ही पूजा करायची काय, तुम्ही राज्यावर बसावं. आणि जिजाऊ साहेबांनी हे केलं. आता मी थकले, याचसाठी केला होता अट्टहास. लहानपणी मातीचे किल्ले डोंगर करून खेळायला करून दिले, आता ती रायगड झालाय. आता तुम्ही त्याच्यावर सिंहासनावर धरून बसला पाहिजे. शहाजीराजांनी 2दा प्रयत्न केला, दुर्दैवानं अपयश आलं. ते तुमच्या रूपातून हे व्हायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. आता तुम्ही ते केलं पाहिजे. म्हणजे जिजाऊ साहेबांनी हट्ट केला, शिवाजी महाराजांनी ते मान्य केलं. आणि मग राज्याभिषेकाचा सगळा समारंभ झाला. हा सगळा विषय आपण ऐकतो आहोत. पण शिवाजी महाराजांना भेटायला जसे गागा भट्ट आले, तसा अजून एक विद्वान पंडित शिवाजी महाराजांची कीर्ती ऐकून महाराष्ट्रात आला. कोण होता? टिकमापूर गावचा, व्रज परिसरात असणाऱ्या हा कवी भूषण नावाचा एक कवी आहे. कवी म्हणजे व्युत्पन्न पंडित आहे, संस्कृतचा विद्वान आहे. त्याच्या घरात 4 भाऊ, 5वा हा भूषण आणि त्याचे वडील, हे सगळे व्युत्पन्न पंडित आहेत, अत्यंत हुशार आहेत. पण हे लोकांची सेवा करतात, लोकांकडे राहतात, म्हणजे बादशाच्या पदरी राहतात आणि त्यांचं गुणगान करतात. हे कविभूषणाला आवडत नव्हतं. आणि कविभूषणची प्रतिज्ञा होती की मी कवन करीन, एखाद्या राजाची कीर्ती गाईन, तर तो राजाची गाईन की जो स्वतःच हिंदूंचं राज्य निर्माण करतोय, अशा राजाची कीर्ती गाईन. आणि म्हणून कविभूषणाने उत्तर भारतातून, ते कविभूषणाच्या बाकीच्या कथा आहेत खूप, मला ते सगळ्या सांगत बसण्यात वेळ घालवायचा नाही. कविभूषण तिथून उठला आणि इथं महाराष्ट्रात आला, हुडकत आला, हिंडत आला, नात्याच्या खिंडीतून आत आला. मला राजाला भेटायचंय, म्हणून तो आत आला. त्याला परमिशन दिली गेली, तो गडावर आला, इथं येऊन राहिला. पण राजाला एकदम भेटणं हे तसं सोपं नाही, एकदम भेटणं अवघड आहे. मग त्याच्यासाठीचा सोपस्कार आहे तो करावा. कविभूषण या मंदिरात आला, जगदीश्वराचं दर्शन घेतलं. आणि त्याने जगदीश्वराचं दर्शन घेतल्यानंतर इथल्या गडावरच्या गडकऱ्यांची चर्चा केली. तो म्हणला मला शिवाजी महाराजांची भेट घालून द्या, मला त्यांना भेटायचं आहे. गडकरी म्हणला ते माझ्या हातात नाही, मी फक्त एवढंच करू शकतो काय की तुम्हाला महाराज येतील त्यावेळेस पुढे उभा करीन, पुढचं माझ्या हातात नाही, महाराजांना भेट घालायची माझी ताकद नाही. मग ठीक आहे म्हणले, काही का असं. मग कविभूषण या जगदीश्वराच्या मंदिरातल्या ओवऱ्यात राहिला. आणि महाराज नित्य दर्शनाला यायचे, तसे आल्यानंतर आले की लोकांचे मुजरे स्वीकारत आले. कोणी माणसं आहेत, कोण आहे, काय नाही, हे महाराज पाहायचे. आणि मग दर्शन करायला गेल्यावर महाराजांच्या लक्षात आलं की हा माणूस आपल्या लोकातला नाही आहे, ह्याचं राहणं, बोलणं, वागणं, दिसणं, कपडे, लत्ते हे वेगळं आहे, हे उत्तर भारतातलं आहे. म्हणून महाराजांनी त्याला विचारलं, जवळ बोलवलं, त्याची विचारपूस केली, काय आपण कोण, आपण कुठले. तो कविभूषण जो आहे त्यानं सगळं सांगितलं, मी उत्तर भारतातला टिकमापूरचा, आणि मी कवी आहे, व्युत्पन्न पंडित आहे, कवी आहेत, कवीजी आहे. हा, मग एखादं काव्य म्हणाल काय? आणि मग कविभूषण म्हणला का नाही, म्हणेन. आणि मग कविभूषणाला काव्य म्हणा म्हटल्यानंतर कविभूषणाने शिवाजी महाराजांवर केलेलं काव्य म्हणलंय.
नजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। हे जे काव्य आहे ते सगळं काव्य कविभूषणाने म्हणा. काव्य काय आहे, आपण पुस्तिका छापली आहे की नाही, त्यात ते काव्य पण छापलंय आणि त्या काव्याचा अर्थ पण छापलेला आहे. अर्थ म्हणजे चित्राच्या स्वरूपात कळावा म्हणून. पवन बारी बाह पर पुस्तक असेल तर समोर घ्या, बघा, लक्षात येईल. पवन बारी बाह पर संभूरती नाह पर, जसा मदनावर भगवान शंकर त्याच्या तिसऱ्या कटाक्षातून तो जळून गेला. पवन म्हणजे वारा, ढगावर ढग आले की वारा तितिर, ढग आलेले असतात ती वारा आला की तितिर बितिर होतात. शंकर आले की मदन जळून जातो. पवन बारी बाह पर संभूरती नाह पर, जो सहस बाह पर रामत विजयराज आहे. भगवान परशुराम सहस्त्र बाहू अर्जुनावर जसा विजय प्राप्त करतो तस पुढं काय, हा बघा बघा बघा, काढा पुस्तक. पुढचं काय आहे म्हणजे मी अर्थ सांगेन. तावा द्रुमदंड पर चीता मृग झंड पर, भूषण विदुंड पर सैसे मृगराज आहे. म्हणजे दावा द्रुमदंड पर, भूषण वितुंड पर. भूषण म्हणजे सिंहाचा छावा, वितुंड म्हणजे हत्ती. जसा सिंहाचा छावा हत्तीवर तुटून पडतो तसा कोण शेवटच्या वाक्यात आहे. कान जी मी कंस पर त्यो मलिंच बंच पर, शेर शिवाजी. तसा छत्रपती शिवाजी राजा तू तसा आहे. जसा भगवान कृष्ण कंसाच्या छातीवर, तसा या मुसलमानांच्या वंशावर, एकट्या दुकट्या पाचशावर नाही, तसा तू शिवाजी राजा शेर शिवराज आहे, असं त्यांचं कौतुक केलं. मग शिवाजी राजे संतुष्ट झाले. पण शिवाजी महाराज म्हणले और एक बार, और एक बार. दुसऱ्यांदा म्हणले, तिसऱ्यांदा म्हणले, असं 18 वेळा त्यांनी त्यांच्याकडून ते चरित्र कविभूषणानं म्हटलेलं शिवाजी महाराजांनी ते काव्य ऐकून घेतलं आणि शिवाजी महाराज संतुष्ट होऊन त्यांना बक्षीस दिलं. आता या कथेत कविभूषण शिवाजी महाराजाला भेटला हे सत्य, पण असंच झालं हे मागे पुढे असू शकतं, हरकत नाही. मग कविभूषणाला त्याच्याबद्दल 18 गावं बक्षीस दिले, 18 हत्ती बक्षीस दिले, 18,000 होन दिले, 18 मानाचे वेगळे वेगळे काही प्रकार दिले. हे सगळं ठीक आहे, हरकत नाही. पण शिवाजी महाराज कसे आहेत हाही विषय यातून शिकला पाहिजे, बघितला पाहिजे, अनुसरला पाहिजे. एखाद्याचं कौतुक करून घेतलं पाहिजे, त्याचं कौतुक, त्याच्या काव्याचं कौतुक केलं पाहिजे. हा कविभूषण सामान्य मनुष्य नाही आहे, मी मुद्दा म्हणून सांगतो. हा एकदा ह्याचे वडील औरंगजेबाच्या पदरी काम करत होते आणि तुमचा मुलगा फार मोठा पंडित आहे, कवी करतो, काव्य करतो, म्हणून माझ्याकडे घेऊन या, माझ्याकडे आणा, म्हणून औरंगजेबाने त्यांना बोलवून घेतलं होतं. कविभूषण गेले आणि ते म्हणले मी भेटल्यानंतर माझ्यावर एक कविता करून म्हणून दाखवा. कविभूषण म्हणला म्हणतो, पण मला आधी अभय द्या. अभय द्या म्हणजे मला तुम्ही काही करणार नाही असं म्हणा. आणि मग कविभूषणाने काव्य केलं. काव्य सांगत नाही, त्याचा मराठी अर्थ सांगतो. राजस्थानातले वेगळे वेगळे राजे आहेत, मेवाडचे नरेश आहेत, उदयपूरचे नरेश आहेत, राजस्थानातले वेगळे वेगळे संस्थान आहेत, त्या प्रत्येकाचे राजे आहेत. की राजाला प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या उपमा कवीन दिल्या. कुणी गुलाबाचं फुल आहे, कुणी चमेलीचं फुल आहे, कुणी जाईचं फुल आहे, कुणी अजून कसलं फुल आहे. आणि त्या सगळ्या फुलातला मध हा औरंगजेब भ्रमर रूपानं मध गोळा करून करून खातो. म्हणजे राजे आपला करभार या औरंगजेबाच्या पदरी ओततायत. औरंगजेब संतुष्ट झाला, आनंद वाटला त्याला. हे राजे माझ्या अंकित आहेत. आणि पण सगळ्यात शेवटचं नेहमीप्रमाणे असतं ना, तसं त्यांनी सांगितलं. लेकिन शिवाजी महाराज जे आहेत चंपक शिवराज आहे, म्हणजे चाफ्याचं फुल हे शिवाजी महाराज आहेत. कारण चाफ्यावर भुंगा बसत नाही, चाफ्याचा मध त्या भुंग्याला खाता येत नाही. औरंगजेब तू भुंगा असशील, सगळ्या राजांकडून कर गोळा करशील, पण तुला चाफ्याच्या फुलाला म्हणजे शिवाजी महाराजाला काही करता येत नाही. कारण एका कवीनं शिवाजी महाराजांच्या विषयानं काव्य पुढेही केलेलं आहे. ते काव्य आहे औरंगजेबाच्या बाबतीत, औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या बद्दल काय वाटतं अशा अर्थानं आहे. बाबासाहेब ते सांगायचे, नेहमी सांगायचे. सरितपतेचे जलमोजवेना, माद्यांनीचा भास्कर पाहावेना, मुठीत वैश्वा नरसा हवेना, तैसा शिवाजी नृप जिंकवेना. औरंगजेबाला वाटतंय सरितपतेचं जल मोजवेना, जसं मोजता येत नाही, मोजलं तर मोजता येईल, पण दुसरा सरितपतेचे जल मोजवेना, माद्यांनीचा भास्कर पाहावेना. दुपारी 12 वाजता सूर्य पाहता येतो का? नाही येत. मुठीत वैश्वा नर बांधवेना, हातात अग्नी, वैश्वानर म्हणजे अग्नी, धरता येत नाही. तसा हा शिवाजी राजा मला जिंकता येत नाही. हा भाव कविभूषणाच्या अंतरंगातला आहे. कविभूषणानं पुढे शिवाजी महाराजांवर 3 ग्रंथ निर्माण केलेले आहेत. त्यातला एक आहे शिवा बावनी. शिवाजी महाराजांवर 52 वेगळ्या वेगळ्या छंदांचं एक ग्रंथिका शिवाजी कविभूषणाने केलेली आहे. दुसरा म्हणजे आपण नेहमी म्हणतो काशीजी की कला जाती मथुरा मस्जिद होती, अगर शिवाजी न होते ते सुन्नत होती सबकी. काशीजीची कला गेली, मथुरेची मस्जिद झाली.
पण जर शिवाजी महाराज झाले नसते तर आपल्या सगळ्याची सुनता झाली असती, आपण पर्यायाने मुसलमान झालो असतो. म्हणजे शिवाजी महाराज कसे आहेत हे त्या काव्यात सांगितलंय. हिंदू की दीवार भयो, दक्कन की ढाल भयो, काल तुर्कान को, असं शिवाजी महाराजांचं त्यानं वर्णन केलंय. म्हणजे या हिंदुस्थानावर मुघलांचं इतकं आक्रमण आलंय की सगळा हिंदुस्थान संपुष्टात यायला लागलाय. पण हिंदूंची दिवार, हिंदूंना रक्षण करणारी भिंत, हिंदूंची ढाल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं कविभूषणाने सांगितलंय. खूप कविभूषण सांगायसारखं आहे. दुसरा कविभूषणाचा ग्रंथ आहे शिवराज भूषण नावाने. ग्रंथशास्त्र किंवा अलंकार शास्त्र असतं. तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी आहेत, तुम्हाला अलंकार, वृत्त, मात्रा शिकवले आहेत, बरोबर आहेत का? अलंकार कोणचे कोणचे माहिती आहेत सांगा, सांगतायत? हा, अतिशयोक्ती, अजून चेकापन्नुती, यमक एक प्रासाद झाला. पण हे त्यातले प्रकार. तसे 250 वेगळे वेगळे छंद किंवा अलंकार आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याला अलंकार शास्त्राचा ग्रंथ म्हणतात. आणि या अलंकार शास्त्राचा प्रत्येकाची वैशिष्ट्य, ह्या छंद किंवा हा 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 कसा म्हणायचा, हे काय आहे हे सांगितलं, याचा प्रकार काय आहे, आणि तो शिवचरित्रात गुंफून दाखवलेला असं विलक्षण चरित्र यांनी लिहिलेलं आहे. त्याला शिवाबावनी म्हणतात. अनेक स्फुट काव्य पण आहेत. आणि त्याशिवाय कविभूषणाचं छत्रसाल दशक नावाचा ग्रंथ आहे. ओरछा नरेशाने बोलवून घेतलं कीर्ती ऐकून, माझ्याकडे या. आणि मग ओरछा नरेशाकडे भेटले. ओरछा म्हणजे ओरिसा. आणि मग राज दरबारात ते बसले, सांगितलं काव्य करा. उत्तम काव्य केलं, सादर केलं. ओरछा नरेश संतुष्ट झाले. प्रसाद म्हणजे त्यांना आनंद वाटला. त्याने आपली इच्छा व्यक्त केली. सोबारी माणूस बोलवला आणि त्याला सांगितलं याला 10,000 होऊन भेट द्या. ताटात घातलं. इथपर्यंत सगळं ठीक आहे. हात लावला आणि दिले. पण मला एक वाक्य बोलून गेला, कवी कसा असावा किंवा व्युत्पन्न पंडित कसा असावा, लेखक कसा असावा, साहित्यिक कसा असावा, वाचनासारखा असावा. तो एक वाक्य बोलून गेला. तू हिंदुस्थानात अनेक राजे पाहिले असतील, पण माझ्यासारखा राजा तुला कोणी मिळाला नसेल. इथपर्यंत ठीक आहे. म्हणला असं काय? ते म्हणला एका काव्यासाठी एवढं धन देणारा राजा तुला कोणी बघायला मिळाला नसेल. तोपर्यंत ते ताट आलं होतं. चल म्हणला महाराज हे खरं आहे, तुम्ही म्हणता ते खरं आहे, एवढं एका काव्याला धन देणारा राजा दुसरा कोणी नाही. पण मी सरस्वतीचा पुत्र आहे. मी लाचार होणाऱ्यातला नाही, पैशासाठी काव्य करणाऱ्यातला नाही. मी माझी सरस्वती, मी माझी प्रतिभा तुमच्या पायी विकणाऱ्यातला नाही. मग त्यानं काय केलं, राजाला म्हणला तुम्ही सांगताय ना असा राजा कोणी नाही एवढे पैसे देणारा. पण लक्षात ठेवा, असा राजा कदाचित भविष्यात होईल किंवा अजून कोणीतरी असेल, पण असा कवी जन्मात कधी उत्पन्न होणार नाही. का? दिलेलं धन नाकारून निघून जाणारा. ते 10,000 रुपये त्यानं राजाच्या अंगावर टाकले आणि निघून गेला.